समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्याचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे पोहा कटलेट. तर मी इथे 1 वाटी पोहे घेतले आहेत. कमी साहित्यामध्ये आणि झटपट रेसिपी बनते. घालून घेते. त्याच्यामध्ये पाणी घालते. पोहे भिजतील एवढं पाणी घालून घेतलं. आता फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचे आहेत. तर मी 5 मिनिटानंतर पोहे मी भिजत ठेवलेले 5 मिनिटं झाली आहेत आणि पोहे छान असे भिजले गेले आहेत. एकदम मऊ झाले. आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते. पाणी आहे निघून जाईल त्याचं. एक्स्ट्रा जे पाणी असेल ते निघून जाईल, त्याच्यामुळे असं काढून घ्यायचं चाळणीमध्ये. असं थोडंसं दाबून घ्यायचं. इथे आता मी जे पाणी एक्स्ट्राचं होतं ते थोडंसं दाबून काढून घेतलं आहे. परत एका भांड्यामध्ये मी पोहे काढून घेते. इथे आता मी पोहे काढून घेतले. त्यामध्ये आपण आता काही मसाले घालून घेऊया. हे आलं लसूण पेस्ट घातली मी अर्धा चमचा. बेसन घेतलं आहे. हे 3 चमचे बेसन भरून घालते. तीन चमचे आहे. असं ओवा घेतला आहे, तो हातावर थोडंसं मी असं हे करून घेतलं, चोळून घेतलं आणि घातलं आहे. ही कोथिंबीर घालून घेतली आहे, बारीक चिरलेला कांदा घालून घेते. एक बटाटा घेतला आहे, उकडलेला बटाटा आहे, तोही किसून घालते मी त्याच्यामध्ये. इथे मी बटाटा किसून घेतला आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालून घेते मी. थोडीशी हळद घातली. अर्धा चमचा मिरची पावडर. अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स करणार आहे मी आता. पाणी घालायचं नाही, पाणी न घालताच मिक्स करून घेते. आता मी सर्व मिक्स करून घेतलं आहे मसाले वगैरे घालून. आणि हाताला मी आता थोडंसं तेल लावून घेते आणि थोडंसं एक गोळं घेऊन असं तुम्ही रोल बनवा किंवा पॅटीस बनवा, त्याचे काही दोन्ही पण छान वाटतं. आणि असे पॅटीस बनवून घेते मी. पॅटीस बनवून घेतले आणि आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते. तर तुम्हाला जास्त तेलमध्ये जर तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळून घ्या. मी आता जास्त तेलमध्ये तळून नाही घेणार आहे, शॅलो फ्राय करून घेणार आहे. तेल गरम झालं आहे. गॅस थोडा मीडियम करणार आहे आणि असे पॅटीस आपल्याला दोन्ही बाजूने मस्त खमंग असे फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे पॅटीस हे आपले आता एका बाजूने छान असे फ्राय झाले आहेत. मी परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण असेच फ्राय करून घेते. आता पॅटीस छान असे दोन्ही बाजूने मस्त छान फ्राय झाले आहेत. मी जवळून दाखवते तुम्हाला. कलरही किती सुंदर आला आहे. मी आता हे गॅस बंद करते आणि काढून घेते. इथे आपले पोहा पॅटीस तयार झाले आहेत. एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये. रोज रोज आपण पोहेच बनवतो, कांदा पोहे. तर असं पोह्यापासून वेगळा प्रकार पण करून आपण मुलांना टिफिनसाठी असं बनवू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.